नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी बालभारतीचा 11वा धडा बालीबेट याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? खालील आकृती आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे बालीबेटावर विविध ललित कला कोणकोणत्या आहेत? तर ललित कला आहेत नृत्य, गायन, चित्र आणि शिल्प. पुढील आहे आ. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द. तर रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आणि ललित कलांचा रंगीबेरंगी गोप. प्रश्न 2 आहे खालील कल्पना स्पष्ट करा. बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर, एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत. तसा पाचूंच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी असतो. तसे बालीबेट आहे. म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. पुढील आहे आ. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर, बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले तरी हॉटेलातले स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. ही आहे बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर, सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोपळीचा राया होत्या. फुलांनी भरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणामुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. 3 आहे खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. बाली बेट स्थान, घरे, हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, निसर्ग सौंदर्य आणि या बेटाचे बदलते रूप. उत्तर आहे इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठ्यामण्यासारखे शोभते. इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्यांभोवती माड्यांच्या राया व त्यामधून झाडांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असल्या निसर्गरम्य व मनोहरी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहे. माडा भोपळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी भरलेली रोपटी आहेत. हॉटेलची बाग नाते एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहे. डोक्यावर विमाने गरगरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रे ही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत आहेत. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. प्रश्न 4 आहे खालील ओळींचा तुम्हाला समजला अर्थ लिहा. त्यातील अ आहे पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नाची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नाची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नाची पूर्ण समाप्ती होते. आहे 5 मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर, हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणाच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरा सुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकाने त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. ही प्रश्न आहे वेलींचेही अंगदुने झाले होते. उत्तर, सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावी पाहत होती.
पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंगधुणे झाले होते. ई आहे, त्या भाटांची उणी मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. उत्तर आहे, पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजांचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हटले जाईल. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकू आली नाही. म्हणूनच तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. बालीबेटावर पक्षी का नसतील? उत्तर आहे, बालीबेट निसर्गरम्य आहे, पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकरणाचा प्रभाव बालीबेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश तिथे पक्ष्यांना भेटला नसावा. त्यामुळे कदाचित बालीबेटावर पक्षी नसावे. पुढील प्रश्न आहे, आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? उत्तर आहे, पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणामध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंचच उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली. टीव्ही, अँटेनांचे व मोबाईलचे टॉवरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनी प्रदूषण वाढले. अशा प्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. अ आहे, खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. त्यातील अ, टुरिस्टांचा स्वर्ग. उत्तर आहे, स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखी आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. पुढील आहे आ, किर्र जंगल. उत्तर, गच्च झाडी असलेले जंगल, घनदाट जंगल. पुढे आहे ई, अश्राफ माणसे. उत्तर, अतिशय भोळीबाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे, पापभिरू माणसे. ई आहे, गाणारे भाट. उत्तर, राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. व आहे, तंबूतला सिनेमा. उत्तर, गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे याला टुरिंग टॉकीज असे म्हणतात. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आहे, खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा. पहिला आहे अ, अभंग, तर न भंगणारे. दोन, ओव्या असलेले एक मराठी छंद प्रकार. पुढील आहे आ, बोट, तर बोट म्हणजे एक होडी आणि दोन, शरीराचा अवयव हाताचे बोट. ई आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. एक, उभयता. उत्तर, मामा व मामी उभयता पूजेला बसले. दोन, यत्किंचितही. उत्तर, दुपारचे 12 वाजले तरीही मला यत्किंचितही भूक लागली नाही. तीन आहे, चौघडा. लग्न म्हटले की सनई चौघडा आलाच. चार, चित्र विचित्र. उत्तर, जंगलात चित्र विचित्र भाषा बोलणारी माणसे होती. अ आहे, आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रात कोणती बेटे आहेत याचे निरीक्षण करा व त्यांची नोंद करा. जसे की देश भारत, तर भारताला अरबी समुद्रकिनारा लाभले आहे आणि ते बेटे कोणते आहेत? लक्षद्वीप बेटे, अंदमान निकोबार बेटे. जपानला सी ऑफ जपान, त्यानंतर बोनिन बेटे, व्हॉल्केनो बेटे. रशिया सी ऑफ, त्यानंतर ऑकोस्टक, कुरिल बेटे. अमेरिका अमेरिकन मेडिटरेनियन सी, अमेरिकन मेडिटरेनियन सी. बेटे कोणकोणते आहे? अलास्का बेटे, चॅनल बेटे. पुढील आहे आ, आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. एक आहे, तेथील रहिवासी. उत्तर, येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रजाती राहतात. इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत येथील अनेक आदिवासी मारले गेले, त्यामुळे त्यांची संख्या आता खूपच कमी झाली आहे. दोन आहे, आदिवासींचे जीवनमान. उत्तर, सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटांवर कुणालाही येऊ देत नसत, त्यामुळे त्यांच्या जीवनमानाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हे आदिवासी शिकार करत, जंगली सुवर, मासे, फळे हे त्यांचे खाद्य. शेती करण्याची पद्धत त्यांना माहीत नव्हती, परंतु आता त्यांच्यात बदल होत आहे. ते देखील आधुनिक समाजाचा भाग बनत आहेत.
3 आहे निसर्ग सौंदर्य. उत्तर घनदाट जंगल व चौफेर पाण्याने वेढलेले हे प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेले आहेत. 4 तेथील सोयीसुविधा. उत्तर सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटांवर कुणालाही येऊ देत नसे, त्यामुळे तेथे कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या. परंतु आता या समाजात बदल होत आहे. आदिवासी मुलं शाळा शिकत आहेत, ते हिंदी व इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहेत, त्यामुळे त्यांच्यात थोड्याफार प्रमाणात आधुनिक संस्कृतीची जोपासना होत आहे. पुढे आहे प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन करा. जसे की मुद्दे कोणकोणते आहेत? लोकपरंपरा, आख्यायिका, कथा, निसर्ग सौंदर्य, परिसर, वैशिष्ट्ये, भौगोलिक आणि ऐतिहासिक, आणि स्थळ कोणते आहे? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे शहर मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. त्याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात. पुढे आहे केल्याने देशाटन, त्वरा करा आजच लक्ष्मी टूर्सला भेट द्या. तर लक्ष्मी टूर्सतर्फे आयोजित उन्हाळी सुट्टीतील खास प्रदेश सहल. तर आपली सहल निश्चित करा आणि उन्हाळी सुट्टींचा आनंद घ्या. तर संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता लक्ष्मी टूर्स, लक्ष्मीकांत बिल्डर्स, लक्ष्मीनगर, पुणे. आणि 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्या प्रवास शुल्कात 50% सवलत व भेटवस्तूंची खरेदी करण्यात येईल. आता यावरून यांना काय विचारायचं ते आपण बघूया पुढे. तर ही जाहिरात वाचली आपण. ठीक आहे. त्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तर लिहायची. तर पहिला आहे सहलीचे आयोजक कोण आहेत? तर लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत. 2 आहे सहलीचे वैशिष्ट्य कोणते? उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल होणार आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्या प्रवास भाड्यात 50% सवलत व भेटवस्तू दिल्या जाणार आहे. आणि 3 सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते? उत्तर भरपूर व जलद नोंदणी व्हावी, खूप प्रवासी मिळावेत म्हणून सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी असे मला वाटते. 4 प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते? तर उत्तर प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही असे मला वाटते. जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे व चित्र बसचे दिले आहे. तसेच 2 महिने आधी नोंदणी का ते कळत नाही, या गोष्टी अविश्वसनीय वाटतात. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.